हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बिझी आहात? हा, काल गेली होती परवा पंढरपूरला, काल अक्कलकोटला. अरे बापरे! एवढ्या पावसात? तिकडे ना नेमकं आम्ही गेलो आणि पाऊस बंद झाला होता. अरे वा, हो का? अजून हा, काय काय? अजून कुठे कुठे? देहू, आळंदी, पंढरपूर बरं. हा हा. आणि अक्कलकोट आणि आलो आता. आणि किती दिवस लागले ताई एवढं सगळं करायला? 2 दिवस फक्त. 2 दिवसात एवढं झालं पण? हा, गर्दी पण नव्हती. पावसामुळे गर्दी नसेल. हा, पाऊस पण नव्हता आणि हम्म. नेमकं आम्ही जिथे जात होतो तिथे थांबत होता बाबा पाऊस. किती छान ना ताई. बघा हा. ताई, त्याचं बोलवणं आलं ना, तर आपण हा. ठरवलं नसेल तरी आपल्याला मिळतं. अहो, माझ्या तर मणिधणीने अचानक बहीण मेवण्यांनी हा गाडी हा. काढली हो. आणि बहिणीचा फोन आला की ताई येते का? चल तू पण, तू असली की मजा येते. हो ना. नाही पण मग. कसं असतं ना ताई, आपल्याला ना कोणी सोबत असेल ना, तरुण वयात ना ताई, आपल्याला नवरा बायको ठीक आहे आवडतं. हो, पण नंतर ना ताई ग्रुप पाहिजे. ग्रुप शिवाय मजा अशी नाहीये. मजा नाहीत. अगदी अगदी खरंय. हो ना. आणि आपले नातेवाईक असले, फ्रेंड्स असले, तर मग तिथं मजा काही औरच असते. आवरच असते, खरंय. हो. आणि बहीण स्टेटस तर बघितलं. पाहिजे बाबा आयुष्यात. मग काय तर ताई. बहिणीशिवाय आता मजा नाही आयुष्याला. आता सगळेजण ताई एक एकच मूल होऊ देतात. बरोबर? तेच ना, वाईट वाटतं ते. आता बघा ताई, याच्यावरून विषय निघाला म्हणून सांगते. माझ्या मिस्टरांची आत्ते भाऊ आहे. हा. त्याच्या मिसेसला तो कोणता तरी कॅन्सर झाला होता ताई. वय अरे. तिचं फक्त 35. ठीक आहे. हा. तर तिला ना ताई बोन मॅरो पाहिजे होतं. अरे बापरे. हां. तर बघा ताई, तिला 3 बहिणी आहेत. त्याच्यातलं एका बहिणीचं परफेक्ट 100% मॅच झालं. बघा. आणि तिच्या मिस्टरांनी पण अलाऊ केलं. ते काहीतरी ब्लड सेल काहीतरी देतात ना, आता ते द्यावे डॉक्टरी लागतात. नाही हो माहिती हो आपल्याला. हो हो, हो. हो. तर ते सुद्धा म्हणजे बघा तिचा जीव वाचला आणि आता एकदम ठणठणीत आहे. बापरे. हो, हो. बघा मुंबईच्या कसं टाटामध्येच झालं. भावंडाचा हे झालं बघा बहिणीचं. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य ताई, की जर आपल्याला खूप भाऊ आणि बहिणी असेल, तर असा पण एक फायदा होतो. फायदा होतो. खरंय. त्यांची मुलं पण आपल्या मुलांसोबत राहतात. अगदी अगदी खरंय. म्हणजे हां. आणि समजा आता एकच अपत्य असेल, तर आपण काही करू पण शकत नाही. पण त्याचं स्वतःचं कोणी राहत नाही ना ताई नंतर. हो ना, हो ना. हां. म्हणून पुढे ते जाऊन. बघा आता ते जन्माला आल्यानंतर आपली जी नाळ असते ती जपून ठेवली जाते. हो, त्याच्यात हो, हो. सगळ्या प्रकारची औषधं असतात ना हो, हो, आपल्या हो. नाळेमध्येच. हा. हो, हो. नाहीतर पूर्वी ती सुकवून ठेवायचे लोक. सुकवून ठेवत होते पूर्वी. त्याच्यावर हो. पण ताई काहीतरी जादूटोणा करतात असं मी ऐकलं होतं. हो त्या का? हो, मी ऐकलं होतं ताई, त्या नाळेवर पण काहीतरी करतात म्हणून. अरे बापरे. हो, म्हणूनच तर ती ताई चुपचाप असं गाडून देतात किंवा हो अ, हो अ, हो. पडल्यावर नाळ नाही का असं काहीतरी असतं. हो, हो. पण ना हो. शेवटी शेवटी जी बेंबीची निघते ना छोटीशी. हां, हां, हां. हां. ती पूर्वी सुकवून ठेवायचे. हां, आता हां. त्याची पण बँक आहे. म्हणजे हो. त्याच्यात सगळे कारण औषधं असतात. हां. औषधं आणि त्यांनी पण मूल होतं म्हणतात ना? मूल होतं की नाही ते असं मी काय काय काहीतरी ऐकलंय असेल. ताई, आता माहिती ते नाही. नाही माहिती मला. हो, पण हो. आता माझ्या नातवाच्या वेळेला आम्ही ते हां, हां. त्या बँकेत ठेवलंय ते ना. हो का? हां. अच्छा, अच्छा. नाही, हे नव्हतं माहिती बँकेत पण ठेवतात हो, म्हणून. हो. ती वेगळी बँक असते हां, हां, आणि हां. त्याच्यात ती स्टोअर केली जाते. म्हणजे आयुष्यभर कुठलाही काही प्रॉब्लेम असेल तब्येतीचे, तर अच्छा, त्याच्यात सगळं औषध असतं. अच्छा. हां, असं. हो का? अरे वाह! खूप छान ताई, खूप हो छान. ना, हो ना. हो. तुमचं स्टेटस बघितलं फुगडी खेळताना. हां, लेकी हं. बरोबर. हो. ताई, तुम्हाला ना तो कट खूप शोभून दिसतो बरं का. हेअर कट का? हेअर कट एकदम शोभून दिसतो. तुमचे थोडे कुरळे केस आहेत ना हां. आणि त्याच्यावर तुमचे ग्लासेस म्हणजे आपले चष्मा आणि तो हेअर कट एकदम लूक खूप छान दिसतो तुमचा. ती माझे वडील आहे तेवढे स्ट्रिक्ट होते. हां, हां, हां. त्यांना जरा मोकळे केस ठेवलेले आवडायचे नाही. हो ना? आणि जीन्स बीन्स तर लांबची गोष्ट, ड्रेस पण आवडायचा नाही. हं, आणि हं. आता मला म्हणतात, "ही कट तू चेंज करायची नाही. मला तू अशीच आवडते बेटा." कारण ते छान दिसतंय ना म्हणून म्हणतात. हां, हां. म्हणून. पण ताई आणि ते पूर्वीच्या सुटसुटीत लोकांना पण होतं ताई. हो जास्त ना. ताण नाही पडत केसांचा. नाही ताई, पण पूर्वीच्या लोकांना जे आवडत नव्हतं ना, ते शास्त्र शुद्ध होतं बरं का. शास्त्र शुद्ध होतं. मोकळे आता मी केस तुम्हाला ते चांगले नाही. मोकळ्या केसांचं मी तुम्हाला सांगितलंच ना मागे. हो, हो, हो. हां, हां. मग तेच आपण ऐकत नाही मोठ्यांचं ताई आणि हां. नंतर आपल्या लक्षात येतं, की अरे ही बरोबर सांगत होती. सांगत होते. अगदी बरोबर आहे.
हम्म. म्हटलं एक सांगावं ताई, हा. बघा खूप मुलींचे लग्न जुळत नाहीयेत आता. हो 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 हो. हो. तर ऍक्च्युली ताई कसं असतं माहितीये का, हं. वास्तू आणि आपली पत्रिका हे यांचा खूप जवळचा संबंध आहे. अच्छा. हा हो, हा. हो. म्हणजे जे वास्तुतज्ञ त्यांना ते माहिती आहे, की ते बघूनच ते करतात सगळं प्रॉपर. अच्छा. तर हा हां, आपले ग्रह वगैरे नुसार आपण वास्तू बघायची एक. तर हा ज्या मुलींचे लग्न जुळत नाहीये ना ताई, हा लग्नाला आलेल्या आहेत किंवा लग्न करायचं आहे, हा. त्यांनी कायम वायव्य कोपऱ्यात झोपायचं. अगदी घराच्या वायव्य बरोबर. कोपऱ्यात. हा हा. हां. कशामुळे सांगते मी. आता हं. बघा ताई, आपण गेस्ट रूम वायव्यला करतो, हॉल वगैरे सहसा. बरोबर बरोबर. कशामुळे असते तिथे? कारण जरी आपण अतिथी देवो भव म्हणतो, तरी हा. सुद्धा पाहुणे आले, की ते जातातच ना 8 दिवसांनी, 4 दिवसांनी, बरोबर 15 बरोबर. दिवसांनी. आणि हवा पण बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. हो हो हो. बरोबर आहे? मग पहिलेपासून आपल्याकडे कसं म्हटलं जातं ताई, मुलगी दुसऱ्याचं धन आहे, तिला लग्न करून जायचंय. जायचंच आहे. हा. हां, त्यामुळे तिला वायव्य कोपऱ्यात झोपवायचं. बरोबर. म्हणजे ती लग्न करून निघून जाईल लवकर. आणि खरं. मुलाला तिथे कधी नाही झोपवायचं. हा. कशामुळे? कारण मुलगा समजा मग आपल्यापासून दूर पण जाऊ शकतो. अगदी बरोबर आहे. हां, हो. म्हणजे समजा लग्न जरी झालं असेल, तरी तो हं. येता-जाता राहील मग, असं होऊन बरोबर जातं. बरोबर. हां, म्हणजे मग मुलांना ना प्रॉपर वायव्य कोपऱ्यात नाही, पश्चिम बाजूलाच पण थोडं अलीकडे, समजा जागा अलीकडचं असेल तर. हां, दक्षिण जागा कोपऱ्यात असेल तर. ईशान्य कोपऱ्यात वगैरे तरुण मुलांनी झोपायचंच नाही. झोपू नये. बरोबर आहे हां, अगदी. हां. हो, कारण ती म्हणजे एकतर हो. दक्षिण पश्चिम कोपरा चांगला. दक्षिण-पश्चिम कोपरा चांगला. तो हा. तर ताई यांच्यासाठी पण चांगला म्हणजे नवरा-बायकोसाठी. हो हो. हो. तर तेच म्हणजे त्यामुळे एक जर ज्यांची लग्न जुळत नाही त्यांनी हा काही दिवस उपाय करून बघावा. त्याचा हम्म. रिझल्ट नक्कीच दिसेल. हो, दिसतो दिसतो. हो, हो, खूप हो. छान सांगितलं ताई हे. हो. कारण मला पण माहिती होतं हे पूर्वीचं. हां, तेच ना. आणि बघा ताई, ज्या मुलांची लग्न जुळलीत आपण मेहंदी लावतो बघा हाताला. हा हा हा. त्यामध्ये काय करायचं, मेहंदीमध्ये मोठी विलायची, आता मी हे वनस्पती शास्त्रानुसार सांगते. हा हा. मोठी विलायचीची पावडर नक्की टाकायची. म्हणजे ते ती मसाला वेलची का? मसाला वेलची, मोठी काळी वेलची, हा हा हा. जिचा खूप फायदा आहे. ज्याचं तोरण जरी आपण दारात लावलं तरी खूप लक्ष्मी संपन्न आहे ताई ते. हो का? हो, हो. तुम्ही 7 घ्या, 11 घ्या, 21 घ्या, किती पण घ्या. अच्छा. देवीच्या पायाजवळ ठेवायच्या आपल्या लक्ष्मीच्या. हा. समजा गुरुवारी ठेवला तर शुक्रवारी त्याचं तोरण करायचं ताई. म्हणजे हिरव्या धाग्यात त्याला ओवून घ्यायचं. ओवून घ्यायचा. हा हां, हा. आणि ते दारात लावून द्यायचं शुक्रवारी. कधी पण अच्छा. लावू शकतो आपण. त्याला काही अच्छा. मुहूर्त नाही आणि काही नाही. अच्छा. त्यानी खरंच सुंदर कॅश फ्लो येतो. हो. हो, मोठ्या विलायचीनी. अरे. तीच मोठी विलायची ताई मेहंदी लावतो ना आपण मुलींना, जेव्हा हातावर मेहंदी लागते, तेव्हा हा. त्याच्यात त्याची पावडर टाकायची. कशामुळे? अशा वेळेस ना ताई बाहेरच्या बाधा म्हणा किंवा काही पण बघा, मी असं पण ऐकलं की मेहंदी पण चोरून वगैरे नेतात. हो, नेतात. ऐकलंय, मी पण ऐकलंय. नेतात ना, म्हणजे हो. असं काही करायला, तर हा. ते होत नाही. अच्छा. हां, ज्या मुलींची लग्न आहे त्यांच्या आई-वडिलांनी किंवा मुलांची, ते थोडीशी विलायची पावडर त्याच्यात टाकून द्यायची त्या मेहंदीमध्ये. ओ. म्हणजे आपण ऑर्डर देतो त्या लोकांना, त्यांना सांगून द्यायचं, की तू थोडंसं किंवा त्याच्यात दिलं ते तरी टाक. चालतं त्यांना. हो हो हो. हां, आठवणीने आपण म्हटलं, "ही पावडर टाक थोडीशी त्याच्यात." ती टाकून द्यायची त्याच्यात. हा हा हा. म्हणजे अ, हे होत नाही, बाहेरची बाधा होत नाही. होत नाही. इव्हन ताई आता ज्याला हळद लागलेली आहे की नाही, हा. ती सुद्धा आणून आपण घरात हळद ठेवली, त्या मुलींची पण मुलांचे लग्न लवकर जुळतात. हो का? हां, दोघांची परमिशन घेऊन लागलेली हळद. परमिशन घेऊन जर उष्टी हळद जर आपण घेऊन आलो ना, हा हा हा. त्यांनी सुद्धा पटकन लग्न जुळण्याचे योग येतात. अरे वा. किंवा जिथे नवरा-बायको बसतात ना ते ती त्यांना स्पेशल सीट असते ना, हम्म. हां, ती उठून गेलीत, की आता विधीला उठतातच ना, बरोबर. तर त्यावर पण जाऊन बसायचं ज्यांची लग्न जुळत नाहीये. अच्छा अच्छा अच्छा. हो, हो, हो. म्हणजे हे असे छोटे-छोटे सुंदर बिना पैशाचे उपाय आहेतच आहेत सुंदर-सुंदर. आहेत. तर किती छान सांगितलं होतं ही. हां, हे करत मस्त. राहायचं ताई. हो हो. आणि आपण रोज कापूर आरती करतो बघा. हो. त्या कापूर आरतीमध्ये ना पिवळी मोहरी टाकायची. अच्छा. हा. हां, म्हणजे लाईफमध्ये कोर्ट केसेस नाही लागत, बाधा नाही होत. तेव्हा बघा आता आपण खूप ठिकाणी ऐकतो, की अमावास्येला घरामध्ये टाका पिवळी मोहरी. हा 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 खूप हा. जण सांगतात. बरोबर. हो. तसंच ती पिवळी मोहरी ना ताई आपण कापूर आरतीत टाकायची. अच्छा. हं, हं, हं. ज्यांना पण राहू-केतूचे त्रास होत आहेत. हं. जनरली असतं ताई हे पत्रिकेमध्ये. हो हो हो. हो. तर त्यांनी ना ताई एक मोह सुपारी म्हणून येते. अच्छा. हो, कशी छोटीशीच असते? असते. अच्छा. छोटीशीच असते ती गोल काळ्या रंगाची. हं. मोह सुपारी. अभिमंत्रित मिळाली तर फारच सुंदर. पण जरी नाही मिळाली, हां. तरी ती कायम पाकिटात ठेवून द्यायची ताई.
अच्छा, म्हणजे हो. त्याच्याने? त्यांनी आपला राहू एकदम सुंदर हे होतो, बॅलन्स अच्छा होतो. अच्छा अच्छा. हा हा. हां. आणि जे तलफ असणारे पदार्थ असतात ना, हा. म्हणजे गुटखा झालं, हो 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 हो. तंबाखू झालं, हो. दारू झाली. हा. हां. त्याचं पण ते दान करायचं विधान आहे बरं का. असं देऊ नये कोणाला, पण नदीत टाकून द्यावं ते. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हो. जे म्हणजे हे तलफ देणारे हे म्हणजे त्यांची सुटते का ती? अ, सुटू पण कारण ताई राहू वगैरे खराब असेल तेव्हाच हे व्यसन येत असतं. व्यसन तेच लावतो. अच्छा. राहू केतूच व्यसन लावतो. हो, हो. मग हम्म. ते आपण जर दान करून टाकलं नदीमध्ये वगैरे. हा हा. हां, हां, हां. किंवा म्हणजे जे खात नाही त्यांना जरी दिलं, त्यांनी हा खाल्लं नाही पाहिजे पण ते. हा. बरोबर. हां, मग त्यांनी कुठेही टाकून दिलं तरी चालतंय ते. तर हो ते बरोबर. द्यावं ताई. अच्छा. जे जे तलफ असणारे पदार्थ असतात. हं. हम्म. आणि समजा एखाद्याला 7:30 सुरू असते ना ताई, हा. तर आपला सुरमा असतो की नाही ते मॉमेडियन लोकं हो लावतात बघा. हो हो हो. सुंदर असतो तो सुरमा एकदम हो डार्क. हो. हो. तर तो सुरमा नदीत टाकून द्यायचा शनिवार. अच्छा. हा सुंदर उपाय आहे 7:30चा. अरे वा. हो, हम्म. हो, हो. असे छोटे-छोटे उपाय तो जरी केले ना काडीने, ताई. काचेच्या काडीने लावतात तो. येस. तोच आम्ही सुरमा. पूर्वी लावायचो हो तरुणपणी. मला हो मी पण एका ठिकाणी गारवा यायचा मांडतात. डोळ्यांना. हो, खूप सुंदर आहे. तर ताई तुम्हाला सांगू का काही बघा ताई मी ना ख्रिश्चन धर्म पण वाचलाय. मी हिंदुइझम पण वाचलंय. मी इस्लाम पण वाचलंय ताई. अरे वा. आणि मी बुद्धिझम पण वाचलंय. हो आणि खूप आधी वाचलंय मी. बापरे. म्हणजे एक एक आवड होती की आहे तरी काय. हा हा. सगळे धर्म सुंदर आहेत ताई. काही ना काही हो, घेण्यासारखंच आहे. सगळ्या धर्मात चांगलं शिकवलंय. हो. आणि इथून तिथून सगळं सेम आहे बघा. सेम आहे, खरंय. हो. जर तसा आपण पडताळा काढला तर. हो, आता अक्कलकोटला गेली ताई मी. हां. किती मुस्लिम लोक पण होते तिथे. ताई मुस्लिम लोकं स्वामींना खूप मानतात. हो ना. इव्हन ते स्वामी पण एका मुस्लिम पुरुषासोबत राहत होते बघा. तो राहत होते. राहायचा हो नेहमी. हो हो. हो, बरोबर. म्हणजे शेवटी माणूसच आहे ना तो हो ताई. माणूस आहे. हे बाकी मानवाने तयार केलेले सगळे जाती धर्म. तेच तर सगळं देव कसा वाटला बरं? मग तेच ना. मला तर हे खूप प्रश्न पडतो ताई. खरंय. हं. इव्हन ताई माहितीये का नागर मोठा असतो की नाही? हो हो. तो पण घरात ठेवायचा. सुगंधित असतो खूप. सुगंधित आणि ज्यांना खूप डिप्रेशन येतंय, खूप विचार येतात आहे ताई, हा हा. खराब विचार येतात. त्यांनी कायम जटामासीचं पावडर मिळतं बघा, त्यांनी स्नान घ्यायचं. एक पाव चमचा टाकायचं आपल्या बकेटमध्ये. आंघोळीच्या पाण्यात. कंटिन्यू 6 ते 7 महिने जर घेतलं ना ताई, तर पूर्ण निगेटिव्हिटी मनातली चालली जाते. हो. बिलकुल हे कोणीही करू शकतं हे. अच्छा. याला कुठलंच मुहूर्त नाही, याला काही दोष नाही ताई. हां हम्म. आणि काही वनस्पतींचं मात्र आहे कुठे ठेवायच्या. इव्हन ताई तांत्रिक लोकं वगैरे बघा ज्या वनस्पती वापरतात, त्या खूप फायदा करतात माहितीये? हो ना. हो. पण ते आपल्याला माहिती पाहिजे की ते कुठे ठेवाव्या घरात. हा, म्हणजे हां. साधारण तरी एखादं उदाहरण. उदाहरण आता पुष्कळ आहेत ताई. आता समजा एखाद्याला सांगितलं की तुझ्या ह्याच्यात अल्प आयुचा दोष आहे. हा. सांगतात. हां. हा. त्यांनी कायम वडाला पाणी घालायचं. अच्छा. दीर्घायुषी झाडांना हो. हम्म. आणि एक मोहजाळ म्हणून ताई मो वनस्पती येते. हे मोहाचं झाड नाही ना? नाही. ती वनस्पती जवळ ठेवावी लागते. ती अभिमंत्रित करून ती प्रोसिजर आहे प्रॉपर. अच्छा. किंवा ज्याच्या पत्रिकेमध्ये शनी-चंद्रची युती आहे किंवा राहू-मंगळची युती आहे किंवा हा. राहू-गुरूची युती ज्याला आपण चांडाळ योग, अंगारक योग असे पुष्कळ योग असतात ताई, विष योग. हो. त्यानुसार पण ताई सुंदर वनस्पती ठेवायचं विधान आहे अच्छा. असे हे कॉम्बिनेशनमध्ये. योगांचे एक दिवस स्पेशल सांगा हं, ताई. ताई मी ना ती प्रत्येक योगावर कन्सल्टंट काय हो, मी काय जनरल करताय? सांगेल. जनरल जनरलच सांगेल. जनरलच सांगा. हो. ज्याला कन्सल्टन्सी हवी ते घेतील. घेतात हो. हं. आणि ताई तुम्हाला सांगू का इव्हन ताई आपण माहितीये का बघा मी खूप महत्वाचं ताई राहून गेलो सांगायचं. हा, काय? विसरून गेली बघा मी. मी हे असंच काहीतरी सांगणार होती. म्हणजे अय्या. कोणती वनस्पती कुठे ठेवावी. हां, ज्याच्या घरात ना ताई नटराजची मूर्ती आहे की नाही, हा. नटराजची मूर्ती खूप जण ठेवतात. हो ना. हो. त्यांनी नैऋत्य कोपऱ्यात ठेवायची. अच्छा. नटराजची मूर्ती जर कोणाकडे कुठेही ठेवलेली असेल, ती हा. उचलून नैऋत्य कोपऱ्यात ठेवायची. आणि समजा कोणाच्या ना काही प्रॉपर्टी विकल्या जात नाहीये. हा. तर त्याचे कागदपत्र असतात की नाही, हा. ते कागदपत्र उत्तर बाजूला ठेवायचे निळ्या कपड्यात बांधून. अच्छा, म्हणजे निळ्या कॅरी वायव्य बॅगमध्ये. कोपरा की डायरेक्ट उत्तर?
उत्तरेलाच. अच्छा अच्छा. हा हा, हा उत्तर दिशेला काही जिथे जागा असेल हा. तर निळी कॅरी बॅग किंवा निळं वस्त्र काही पण, किंवा त्याच्या खाली एखादं निळं काही कापड, हा. तिथे ते ठेवून द्यायचे ते कागदपत्र. अच्छा अच्छा. हा हा. म्हणजे पटकन योग येतो, ती वस्तू म्हणजे जे काय असेल ते विकलं जातं. विकलं जातं. आणि ज्यांचे घरून व्यवसाय करतात ना जे लोक, हा हा. त्यांनी कायम हनुमानाला ना ताई लाल कपड्यात तुरटी ठेवायची. अच्छा. म्हणजे ते करत राहायचं हा अधेमध्ये हा हा अधेमध्ये. असं नाही की याच मंगळवारी वगैरे, असं नाही. हा 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 हा, त्यांनी ते करत राहायचं अधेमध्ये अधेमध्ये. हा, महत्वाचं सांगते ताई, हा ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत हा हा. आणि डॉक्टर सांगतात की सीझर होऊ शकतं, सांगतात बघा. हो 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 हो. हा, किंवा होणार पण नसेल, हा. तरी पण एक कळलावी म्हणून वनस्पती, तिचं नाव कळलावीच आहे ताई. हा. अच्छा. हो का. हो. या. कळलावी म्हणून एक वनस्पती येते, ती जवळ ठेवायची, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पूर्ण चान्स येतो. अरे वा. हा, हे खूप महत्वाचं आहे. हेच किती सांगणार छान होती बघा किती मी. छान होतंय. हो. खूप आणि सुंदर आहे ताई, ना? काही हं. मुलं असे चंचल असतात, म्हणजे हो. हुशार असतात पण ते असे एकाग्र होत नाही ऐकत नाहीत. अभ्यासाच्या वेळेला. हा. हां, ऐकत किंवा नाहीत. शाळेत, वर्गात, असं क्लासला, हो. हो, हो. त्यांच्यासाठी पण असेल काही तर छान हो, सांगाल. आहे ना. त्यांनी हे कशामुळे होतं ताई माहितीये का? हं. केतूमुळे पण होतं हे. अच्छा. काय करायचं? आपला ध्वजा मिळतो बघा एक, झेंडा मिळतो बघा. कोणता? अ, केशरी? हा, केशरी त्रिकोणी झेंडा मिळतो हा बघा. हा 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 तुमचा बर्थडे असो किंवा एखादा चांगला दिवस असो ताई, हा किंवा किंवा म्हणजे कुठला पण चांगला दिवस बघायचा. हा हा हां, जन्माष्टमी झालं, म्हणजे असं छान. हा हा. त्या दिवशी त्या मंदिराच्या गुरुजींना विचारून तो ध्वजा एक देऊन टाकायचा कायम. अच्छा अच्छा 2-3 वर्षातनं एकदा. अच्छा. एक ध्वजा दिला पाहिजे ताई ध्वजा मंदिराला. हम्म. हा खूप सुंदर उपाय आहे. अच्छा. हो. किंवा ताई कोणी-कोणी मुलं बघा बोबडी बोलतात, हम्म. स्पष्ट बोलत नाहीत. हो हो. त्यांनी पण ना ताई एक घंटा द्यावी मंदिरात गणपतीच्या. अच्छा. आपलं नाव गोत्र लिहून. हो. गणपतीच्याच मंदिरात. गणपतीच्या मंदिरात देऊन, ती जशी जशी वाचते ना, लोक हा हा. वाजवतात, तसं तसं त्याला येतात ताई लोक. अच्छा. बघा ताई, त्याचे. मी ना वनस्पती शास्त्रही केलंय आणि मी वास्तुशास्त्र पण केलंय हो ताई. हो हो. हो. आणि मी पुरत अजून ऍडव्हान्स पण माझं चालू आहे. अरे बापरे. हो, हो, हो. तर ना ताई, त्याच्यामध्ये ना मी सगळंच एकंदरीत मी कॉम्बिनेशन बघते. हा हा हा. हां. म्हणजे काय कशाने जास्त फायदा होऊ शकतो. बरोबर बरोबर बरोबर. नाहीतर मग आपले ग्रह बघूनच कुठलेही रेमेडीज असतात. हा. हं. पत्रिकेतले. पत्रिकेतले. पण आपण हं. जनरल आपण सांगूच शकतो कोणालाही. अगदी बरोबर आहे. हो. ज्याला बिलकुल ₹10 लागतात, ते का नाही करायचं ताई? अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? खरंय. आता त्या दिवशी ताई एक खूप सुंदर, मी मागे नाही का, एक तुम्ही तिला सत्यवान सावित्री नाव दिलं. हा 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 हा. काय ताई, काय सेवा केली हो त्या बाईनी. काय सेवा केली खरंच त्या बापरे! ताईंची. हॅट्स ऑफ. खरंय खरंय. तिच्यामुळेच तिचे पतीचे प्राण वाचलेत ताई. खरंय. काय अफाट सेवा केली आहे त्या ताईंनी. बापरे! हे असं रेअर ऐकायला येतं. हम्म. बरोबर आहे की नाही? खरंय खरंय. स्त्रीच आत्ताच्या करू युगात शकते असं ताई. स्त्रीच करू शकते, हे बरोबर आहे. स्त्रीच करू शकते. तिच्यामध्ये जी ताकद आहे ती कशातच नाहीये. नाही ताई, नाही. हे तर मानायलाच पाहिजे. हम्म. म्हणून मी नेहमी सांगते की घरच्या स्त्रियांना खुश पाहिजे. अगदी म्हणजे समजा अगदी. पुरुष पण ऐकत असतील ना ताई, हा तर अरे हो, अजून एक ताई, हा ज्यांचे बिझनेस वाटतं ना त्यांना चालावे खूप, हा हा. गुलाबाच्या पाकळ्या पिंक बाउलमध्ये ठेवायच्या ईशान्य कोपऱ्यात. पाणी अच्छा. नाही टाकायचं. हा. हां, अधेमध्ये ते ठेवत राहायचं गुलाबाच्या पाकळ्या. पाणी काय करायचं? पाणी नाही टाकायचं त्यात. फक्त नुसते गुलाबाच्या पाकळ्या पाकळ्या. ठेवायच्या हां, गुलाबी आणि बाउलमध्ये. पिंक बाउल. ऑफिसमध्ये पण ठेवता येईल हे, अच्छा अच्छा. ज्यांचं ऑफिस आहे. हा 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 हा. हे म्हणजे हे वनस्पती शास्त्रानुसारच आहे बघा हे. अच्छा अच्छा. त्यांनी येईल कस्टमर कधी-कधी बघा अडकून जातं. हो हो हो. कमी होऊन जातं कधी, हम्म. आणि कधी-कधी एकदमच बंद होऊन जातं. बरोबर बरोबर. हो. आहे ताई असं, म्हणजे असतं किती ताई हे सुंदर. असं. मध्ये तुम्ही ते हं. नोकरीसाठी पण प्रमोशनसाठी छान सांगितलं ते मुगाचं. हो, अजून त्याच्यातलाच अजून एक ॲडव्हान्स उपाय आहे ताई. हा काय करायचं, पौर्णिमेला आपल्या घराच्या 4 किंवा ऑफिसला हा. पौर्णिमेला 4 दिशेची माती घेऊन यायची. चारही अच्छा. दिशांची. हां, ठीक आहे. आणि एका पितळच्या बाउलमध्ये ती माती टाकायची ताई हां, थोडीशी.
हा. आणि त्या दिवशी ना ताई बुधवारी बुधवारी तिथे त्याला मूग पेरायचे. अच्छा. हा. हा, बुधवारच्याच दिवशी त्याच्यात मूग पेरायचे हा. थोडेसे, आणि त्याला थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. मग ते मोठं आलं की प्रवाहित करून द्यायचं, परत करायचं अच्छा. जॉबसाठी, पण मग ज्यांच्या प्रमोशनसाठी. ऑफिसमध्ये असं आता चाळीत वगैरे ऑफिसमध्ये पण बिल्डिंग चालतात मध्ये असेल, ताई, पण मग तिथे कुठे पण माती चालते. नसेल तर? नाही, हा मग नाही, आपल्याच घराच्या तिथे माती राहणारच नाही ताई, खाली सोसायटीच्या खाली हा, किंवा घराच्या सोसायटीच्या खाली. बाजूला. बरोबर, हा मग बरोबर. बघा ताई, जे फ्लॅट मध्ये त्यांना ऑप्शनच नाहीये, बरोबर. ज्यांना जे मुंबईत राहतात त्यांना नदीच नाहीये काही व्हायला, हो, हो, हो. मग कुठेतरी काहीतरी ऍडजस्टमेंट येते. होते, बरोबर आहे. हं. आणि दिसतात ताई याचे रिझल्ट. कोणाला पटकन दिसतात, कोणाला उशिरा दिसतात. हा, बरोबर आहे. शेवटी मग साधना आहेच. साधना तर आहे, अगदी बरोबर आहे. त्याच्याशिवाय होतच नाही ताई. नाही, पण मी ते फार प्रत्येकाला सुंदर, सांगते. खूप जणांना आवडलं ते. हो, हो, आवडलं असेल. हा. हो, हो. बाकी काय ताई अजून? काय नाही, बाकी खूप छान सगळं. आता आली हं. मी हो, हो. प्रवासावरून. हो ना. म्हटलं आता थोडा वेळ आराम करेल, मग नंतर लागेल कामाला. हो, हो. छान हं. आराम घ्या मस्त. हो, हो, हो. थँक्यू ताई. खूप हो, छान आहे. हो. मी शेअर करते ताई. हो ताई, चालेल. ओके, हा, ओके. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई.